चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली असताना एकोरी प्रभागात मात्र कमालीची चुरस सुरुवातीला निदर्शनास आली होती। परंतु या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिग्गज उमेदवार माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, अशोक नागापुरे, विनाताई खनके रिंगणात दंड थोपटून उभे असल्याने ही निवडणूक एकोरी प्रभागात तरी एकतर्फी झाल्याची वाटते आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस दीपक जयस्वाल आणि जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांच्यात समन्वय झाल्याने तसेच माजी खासदार नरेश पुगलिया यांचे समर्थन असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बळ मिळाले आहे आणि याचाच प्रत्यय आज एकोरी प्रभागात आला। जुने जाणते आणि महानगरपालिकेच्या कारभारावर ज्यांचा अंकुश आहे आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असल्याने माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी महापौर एकोरी प्रभागातला आणि तोही राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचे सुतोवाच केले। या प्रसंगी दीपक जयस्वाल यांनी CTVला काय सांगितले। एकोरी प्रभाग क्रमांक 10 येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार गटाकडून अशोक नागपुरे अ गटात, ब गटामध्ये विना खनके, क गटामध्ये नाजिमा अब्दुल रशीद आणि ग गटामध्ये मी दीपक शंकरलाल जयस्वाल या 4 लोकांना उमेदवारी दिलेली आहे। तसे आम्ही शहरामध्ये जवळपास 40 सीटा लढवत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि यावेळेला आमची युती जी आहे ते आदरणीय नरेशबाबू पुगलिया माजी खासदार यांच्यासोबत झालेली आहे। त्यामुळे आम्हाला भक्कम प्रतिसाद मिळत आहे आणि यावेळी आम्ही निश्चित सांगतो की आमचे 15 ते 20 नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये निवडून येणार आणि BJP आणि काँग्रेसच्या या त्यांच्या झगड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष राहील आणि डिसाइडिंग आम्हीच राहू की कुणाला बसवायचं आहे हे आमच्या हातात राहणार आहे आणि आमचे 4ही उमेदवार एकोरी प्रभाग मधून निवडून येत आहे। हे मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की आमच्या एकोरी प्रभागातूनच महापौर होणार हे तुम्हाला सांगतो। या प्रभागात माजी खासदार नरेश पुगलिया यांचे वास्तव्य आहे आणि त्यांचाही जनसंपर्क दंड आहे। त्यामुळे ही निवडणूक लढताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक नागापुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। आम्ही 1991 पासून मी 91 पासून महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जो प्रतिसाद आम्हाला मिळाला होता त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विदर्भ मजदूर काँग्रेस, नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर महानगरपालिकेचं इलेक्शन होत आहे। आम्हाला जनतेचा आणि सर्वांचा आशीर्वाद मिळत असल्यामुळे आमचे 4ही लोकप्रतिनिधी या महानगरपालिका इलेक्शनमध्ये सर्वात जास्त मताने निवडून येणार आणि आमचं महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमचा गट राष्ट्रवादी काँग्रेस, विदर्भ मजदूर काँग्रेस हा महापौर बनवण्यामध्ये आमचा सक्षम राहणार। त्याचबरोबर माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते दिवंगत अभय खनके यांच्या पत्नी विना अभय खनके या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपले नशीब आजमावत आहे। त्यांचाही जनसंपर्क दांडगा आहे। त्यांनी सुद्धा आपले मनोगत CTVशी व्यक्त केले। नमस्कार, मी विना अभय खनके, एकोरी वार्ड प्रभाग 10 मध्ये ब गटात आहे। मी याच्या पहिलेही 2दा काँग्रेसमधून नगरसेविका राहिलेली आहे। काही कारणास्तव आम्हाला तिकीट देण्यात नाही आली, पण मी दीपक भाई यांचे आभार मानेन की त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामावून घेतलं आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की आमच्या 4ही सीटा निघतील आणि मी जनतेला आवाहन करते आमच्या एकोरी वार्ड प्रभागातल्या की आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावे। धन्यवाद। वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। नमस्कार, मैं पहली बार इलेक्शन में आई हूँ और हमारा पैनल अच्छा है। एकोरी वार्ड प्रभाग 10 राजस्थान सोप फैक्ट्री के पास मेरा रहना है। तभी अब मिलके मेरे को दुआओं से नवाजो जैसे और उनके तो हमारे 4ही पैनल खूप अच्छे है। यावेळेस आमच्या प्रतिनिधीने येथील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा नागरिकांनी काय अपेक्षा व्यक्त केल्या ते ऐकून घेऊया। हमारी अपेक्षा यही है कि हमारे वार्ड में साफ सफाई बरोबर सी रहे और जो भी पेंडिंग काम है रास्ते के और इसके वो सब जल्द से जल्द नाले वाले सब बरोबर साफ हो और हमको दीपक भाऊ ने, अशोक भाऊ ने, विना खनके मैडम ने और नसीमा भाई ने आश्वासन दिए कि वो करेंगे, इसलिए हमारा वक्त
घड़ी के साथ है। हमारे नगरसेवक म्हणजे आमचा रात्रदिवस काम करणारा आणि तसे म्हणजे जसे अशोक भाऊ आहे, दीपक भाऊ आहे, कुठं केव्हाही गेलं तर ते कामी पडतात. तसे आपल्या माया मत आहे का मतलब घडीला माया मत येणार आहे.